पहिलं विमान खराब. आम्ही प्री वेडिंग शूट साठी व्हिएतनामला आलो होतो. 4 दिवसात आम्ही प्री वेडिंग शूट संपवले आणि इथनं पुढचे जे 3 दिवस आहेत हे सगळे मी सोलो ट्रॅव्हलिंग साठी ठेवलेत. मी तर कोल्हापूरचा आहे. मला फ्रेंड्स आणि फॅमिली शिवाय जमतच नाही फिरायला. आणि आता मी तर सोलो 3 दिवस फिरणार आहे. माझे मित्र तर मला खुळच समजतील, पण कम्फर्ट झोन मधून मला बाहेर आल्याशिवाय समजणार नाही. इथनं आता मी होचिमिनला चाललोय. काईट सर्फिंगचे स्कूल्स आहेत, तिथे रेंटल काईट सुद्धा मिळतात. आणि परत मला यायचं आहे हनोईला, कारण की हनोई मधनं माझी मुंबईसाठी फ्लाईट आहे. इंटरनॅशनल. Ho Chi Minh, right? Okay, you can eat 12:30. Pick up at here. ओके. हे आमचं हॉटेल आहे. हॉटेल बघू शकताय. हे एकदम सेंट्रल रोडच्या जवळ आहे. इकडेच ती स्ट्रीट चालू होते जिकडे मी काल गेलो होतो. लई दंगा होता काल आणि त्यात फुटबॉलची मॅच होती, त्यामुळे तर सुट्टी नाही. लई मजा केली काल. रेस्टॉरंट मध्ये आलोय आणि इकडे मी चिकन बर्गर टाईप काय तर मागवलंय. मी इथं बसलो खरं या बाईनं मला दुसरीकडनं कुठनं तर मागवून दिले फ्राईज आणि बर्गर. 1,60,000चा बर्गर मस्तपैकी आता खाल्ले. टॅक्सीची वाट बघायला लागलोय मला. ओके. My name is Hong. हा Hong. होम. बघतो कुठं नाही वेट. तर माझ्याकडे सध्या बॅगच नाही आहे. लई भारी स्क्रीन लावल्या बघा, कसली कर्व आहे. लाईन बघा केवढी लागल्या इकडनं पासनं इकडंपर्यंत. अचानक त्यांनी आम्हाला सांगितलं की टेक्निकल काहीतरी खराब आहे आणि एक 50 मिनटं लागणार, तोपर्यंत बसा. गेलेली सगळी माणसं परत आली. फायनली 4:16 मी बोर्डिंग केलं. त्यांनी विमानच बदलले की राव. इकडनं मग अशी सगळी गेलेली. आता काय बसलं हे विमान होतं. एवढ्या फास्ट दुसरं विमान अरेंज करून लगेच एवढ्या सगळ्या माणसांना दुसऱ्या विमानात बसवणं आईला डेंजर यांचं काम आहे. पहिलं विमान खराब झालं, टेक्निकल इश्यू झाला म्हणून लगेच दुसरं विमान. क्वालिटी हो. पावसाचं क्लाउडी वातावरण. तर प्लेनमध्ये बसलो. काकींनी मला हे दिले, थँक्यू. तर हे व्हिएतनामी डेझर्ट आहे, तांदळापासून बनवलेलं असतं. डेझर्ट आहे. झोपून जस्ट उठलो आता. 1-1.5 तास झोप झाला असं. जस्ट नाव मी होचिमिनमध्ये पोहोचलोय. आता मी इथं हॉटेल बघणार. अजून हॉटेल नाही बघितलेलं. 500 रुपयापासून इथं हॉटेल दाखवा लागलं. काय कळना मला काय स्कीम आहे. 500 रुपयाचं पण हॉटेल तसंच दिसाले आणि 5,000चं पण हॉटेल तसंच दिसाले. होचिमिनमध्ये आज फिरायचं, रात्री लवकर उठून जायचं. शेवटचे 2 दिवस राहिलेत. तर मी आता 2 व्हीलर बुक केले. जिकडे मी हॉटेल बघितले ऑनलाईन आता सर्च केले. नुसतं राहायचं तर आहे, पैसे वाचवायचे आणि दुसरीकडे खर्च करायचे. 2 व्हीलरवरनं जाण्याची मजाच वेगळी आहे. इकडं मी डॉम विकत घेतलाय जिकडे की कोणच राहत नाही. स्पेशल एक रूम मला असल्यासारखे आहे. 210 म्हणजे 1,000 रुपयाला मला हा डॉम मिळालाय. $7-11 आहे. आता वाजल्यात 1. उद्या सकाळी 5:30ला जायचं आहे. झोपा लागणार लवकर. गुड मॉर्निंग गाईज. जस्ट उठलोय. सकाळचे 4:30 वाजलेत. 2-3 तासात झोप झाल्या फक्त. बसमध्ये जाऊन झोपणार आता. उठू वाटण झाले. सकाळच्या 5ला पण अजून इकडे गर्दी दिसते. रात्रीची पब्लिक अजून इकडेच आहे जी दंगा करायला आलेली. डायरेक्ट सकाळी आलो असतं तर मला तिकीट मिळालं नसतं. तरी बरं मी काल ट्रॅव्हल एजंटकडे गेलो. कशा बसेस आहेत बघा. सिंगल झोपायला. लई अडचणीची जागा झाली. एवढीशी छोटीशी जागा आहे. शूज कुठं ठेवू. मोईने मध्ये पोचलोय आम्ही. जे झोपलेलं ते डायरेक्ट आत्ताच उठलोय. तर नाश्ता करून सध्या आम्ही बाहेर पडलोय. 2 व्हीलर टॅक्सी तिकडून मला बस सोडलेली. तिकडून 1.5 किलोमीटर अंतरावर काईट सर्फिंग स्कूल आहे. ते नाम काय स्कूल. एकदा समुद्राची माती पायाला लागली माझ्या. आता प्रयत्नानंतर कायटिंग स्कूलला पोहोचलोय मी. Nice to meet you. The forecast today it's in the morning time not so good wind, but in afternoon after 2 p.m. will be good. I think it will be around 11 to 12 meter, maybe 14 for the heavy people. Yeah.
तर यांचं म्हणणं आहे की आता विंड नाही आहे आणि दुपारनंतर विंड येऊ शकते. एवढं प्रवास करून आलोय, काईट सर्फ करायला मिळाला पाहिजे. त्या बाईकडनं हे लिची टाईप जे फळ आहे ते विकत घेतले. ह्याचं नाव विसरलो मी. श्रीलंकेमध्ये पण आम्ही असलं फळ खायचो. ह्या मस्त बेडवर मी झोपलोय, समोर समुद्र आहे. जोपर्यंत विंड येणार नाही तोपर्यंत माझं हेच काम आहे, निवांत बघत बसणे समुद्राला. ह्यांनी एक माझ्याकडनं फॉर्म भरून घेतलाय. त्यात सगळं लिहिलंय की काईटला काय झालं तर तुमची जबाबदारी, तुम्ही पैसे द्यायचे, काय सगळं. तुम्ही हरवला गेला काय झालं तरी तुमच्यावरच जबाबदारी. त्यांनी एक इमर्जन्सी कॉन्टॅक्ट घेतलाय, काहीतरी झालं तर त्यांना कॉल करू शकतो. तर आय थिंक माझं काईट ते रेडी करायला लागल्यात. वारा आलेल्या केवढे काईट उडल्यात बघा, ढीक काईट उडल्यात हवेत. सगळेजण स्वतःचा काईट घेऊन बाहेर पडले. नो कोरल, Very safe here. हार्नेस वगैरे घातल्यात आता सध्या. दिस ओके, Easy to go see and come back. त्यानं मला पहिला सांगितलं तिकडे डेंजर आहे, तिकडे जाऊ नकोस, काय असेल तिकडे खेळ, इकडे सगळं सेफ आहे. आत किती पण जातो, काय विषय नाही, पण बाहेर येऊ नको इकडं. मोठा बोर्ड दिला यांनी, लाईट विंड आहे त्यामुळे. खजाना यांच्याकडे, खजाना. हेल्मेट्स, हार्नेस, बोर्ड, Life jacket. लाईफ जॅकेट. ओके, ह्याच्यामुळे तरंगणार फुल्ली फ्लोट ऑन वॉटर. Yeah. एक बरं आहे. एवढ्या प्रतीक्षेनंतर फायनली मला काईट सर्फिंग करायला मिळणार. माझं फुटेज कोण घेऊ शकणार नाही कारण की मी एकटाच आहे. दिवसभर आज कायटिंग केले. आता बघू शकताय सूर्य मावळायला आलाय. खतरनाक म्हणजे इथं आल्याचं लय भारी वाटते. श्रीलंकेतल्या ॲक्सिडेंट नंतर पहिल्यांदा करतोय. एकच दिवस होता, फिटवलाय, एक आणि एक सेकंडचा वापर केलाय. लय पाय दुखा लागले. They also first time come here, so little bit way, so a little bit hard for him. But now, after 1 hour, he can be to go upwind. It's more easy than first time. So yeah, he really enjoyed today. थँक्यू सो मच. आता मी म्युनेमधून निघत आहे. ही बस आले 6:30 बस बुक केलेली. पूर्ण दिवस मी इथं विषय बघा, इथं बसमध्ये बसताना शूज काढायला लागतात. हे शूजसाठी पिशवी देतात. थँक्यू. तर पूर्ण ही इकडची बस आहे. इकडून 4.5 तासानंतर मी पोहोचणार. एवढं दमलोय की मला लय झोप येणार आहे. या बसची जरा सकाळच्या बसपेक्षा पैसे जास्त आहेत. परत मी होचिमिनच्या डॉमेंट्रीमध्ये आलोय. जवळपास 11:10 पोहोचलो. उद्या माझी इथून फ्लाईट आहे परत हनोईसाठी आणि हनोईमधून मुंबईला फ्लाईट आहे. तर मी इथे एक मित्र बनवलाय. नेम इज मॅके, गाईड मी फॉर म्युले अँड कम बॅक. ही इज हेल्पिंग लॉट. मी स्प्राईट प्या लागलोय, भाऊ हे प्या लागलाय. आमची मस्त रंगत जमल्या. He's going to make it. After that, we like to sear into a smoked hot oil. Some kind of like chili and garlic in the oil. भावानं मला ट्राय करायला लावले Squid. आणि Some like a chili sauce. चिली सॉस. जिथं मी राहतोय त्याचे ओनर म्हणलेत की आमच्या इकडचा हा खास दिवस आहे जिथं आम्ही बुद्धाला भेटायला जातोय. कारण की हा आमच्या इयर एंड मंथ मधला शेवटचा दिवस आहे. उद्यापासून आमचं नवीन वर्ष चालू होते. तर तू पण आमच्या बरोबर येणार आहेस काय टेम्पलला? भाई आणि काय पाहिजे. पोलिसांचं भरपूर चेकिंग असते. तर तू तिच्या गाडीवर बस, मी दुसऱ्या पोरगीच्या गाडीवर बसतो. आता प्रणाली काय म्हणणार, मी दुसऱ्या पोरगीच्या गाडीवर बसून गेलो तर प्रणाली काय म्हणणार. आता मला त्याचं टेन्शन आले. बोंबा आहे सगळी. पण मला तर त्या टेम्पलला जायचं आहे. एवढी झोप आल्या सांगतो तुम्हाला. झोपलो नाही आहे, पाय एवढे दुखायला लागल्यात. आता वाजल्यात 2. मी कधी जाणार, कधी येणार. बिग बॉस My jet. प्रॉपर
व्हिएतनामी स्टाईल मध्ये मला फिरायला मिळायला लागले. आणि काय पाहिजे. भाई माझ्यासाठी हे घेऊन आलाय, तू प्रार्थना कर. आणि तो स्वतः फुलं वगैरे घेऊन आलाय. असं अनोळखी व्यक्तींसाठी कोण काय करते राव. मी त्यांच्या डॉम मध्ये राहतोय. माझ्यासाठी खरंच हे वेगळं आहे आणि मी हे कधी विसरू शकणार नाही. येस. तर इथून आम्ही बाय केले हे टर्टल्स आणि रिव्हर मध्ये सोडणार आहे. You're going to like save by 10 lives because people believe that when you are lucky and they are like got some kind of like fate with you, they will be like set free because like for the whole thing here for hundreds of animals, for hundreds of turtles, but only 10 of this kind of turtle. They have some kind of like luck with you. They have some kind of fate with you. So they will be like set free. तर आम्ही हे सोडायला आलोय. माझ्याकडे कासव आहेत, त्यांच्याकडे फिश आहेत. khá vậy nè. Ok. 12 tour một ngày nhá. Ok. मॉर्निंग गाईज, काल झोपायला 4:30 वाजले आणि सकाळी 7:30 वाजता उठून मी आता 7-Eleven मध्ये आलोय. थोडंसं खायला घेणार आणि एअरपोर्टला जाणार. 11 वाजता माझी फ्लाईट आहे. एअरपोर्टवर जवळपास 9:20 पोहोचेन. ही ग्रॅब मला आता घ्यायला आले. कसली कुठं लाईन असते, कसली मोठी लाईन आहे माहिती काय. तिकडून चालू झाल्या, तिकडून लई मोठी लाईन आहे. माझ्याकडे चेक इनची बॅग नाही, काय नाही, हँडबॅग आहे. मला फक्त बोर्डिंग पास पाहिजे. पण तेवढ्यासाठी मला ह्या सगळ्या लाईनीत उभा राहायला लागले. बोर्डिंग पाससाठी तिकडे सेपरेट मशीन असतात, इकडे सेपरेट मशीन पण नाही आहे. टांगेत थांबलो आणि नंतर काय आलं की तिथनं माझी फ्लाईटच नाही आहे. आयला मर्दा, इंटरनॅशनल एअरपोर्ट लिहिले त्या आमच्या तिकीटवर आणि हाय दुसरीकडनंच डोमेस्टिक टर्मिनलवरनं. तिकीटवर काय इंटरनॅशनल टर्मिनल लिहिले. अवघड आहे हवा. आणि त्या पोरगीला विचारलं पण नक्कीतनंच फ्लाईट आहे का, नक्कीतनंच फ्लाईट आहे. या स्टे इन लाईन म्हणली. एवढ्या लाईनीत थांबून 1 तास आता परत दुसरीकडे चाललोय. तिथनं मिळाली तर बरं ना, परत तिकडे पाठवते. त्यांनी काय मी मनात बर्फच केलाय. नुसता प्रवास झाला, नुसता प्रवास. खायला पूर्ण प्रवासात दिवस गेलाय. इंटरनॅशनल एअरपोर्टला आलो आहे. ऑनलाईन पहिला हे काढला आहे बोर्डिंग पास, पण तो बहुतेक प्रिंटेडच लागतो. त्यामुळे मला चेक इन काउंटरवर जायलाच लागणार आहे. 7:20ला माझी फ्लाईट आहे. 6:20चं बोर्डिंग आहे. 5:30ला इथं आलो. सिक्युरिटी चेकला ना बॅग आहे, चेक इनला ना बॅग आहे, काय नाही, निवांत सुट्टा फकीर. चिकन बर्गर, कोक, जे पण काय आज फॅटबीट खाणार आहे ते आज खाणार आहे. उद्यापासनं क्लीन डाएट असं ठरवले मी. लय मौज मजा केली. आता कामावर ध्यान दिलं. 4 दिवस लईच फिरले. भारतामध्ये पोहोचले. लय गोष्टी व्हायला लागल्या. 10 दिवस तरी झाले इंडियन फूड खाल्लेलं नाही आहे प्रॉपर. एक वडापाव खायला लागले बाई. उबर बुक केल्या पुण्यापर्यंत 3,000 रुपये घेतले. आता तिथला आणि इथलं कॅल्क्युलेशन करायचं बंद झाले. उबर मला मिळालं आणि आता पुण्याच्या दिशेने चाललोय. दादा आता कुठं खायला थांबवत आहेत बघा. रात्री 12च्या नंतर चालू असणाऱ्या टपरीला बसून खाल्ले. तर गाडी आता मला सोडले आणि मी पुण्यामधल्या एका हॉटेलला चेक इन करायला लागलोय. रेंटल घर बघतोय मी तोपर्यंत सध्या. पण असं हॉटेलमध्येच राहायला लागते. उगाच जाते 2-2, 3-3 हजार रुपये कमीत कमी. जास्तीत जास्त तुम्हाला माहितीच आहे. मग 8-8, 9-9 मुलं आलीत की मग एका वेळेचे 6-7 ते 8-8 हजार रुपये जातात. त्यापेक्षा मी एक रेंटलच घर बघायला लागलो आहे, जे की 15 ते 20 हजार रुपयाचं असेल.